तर तयार झाली, मस्तपैकी ड्रेस घातला आहे आणि मी जाणार आहे गावात. तर कशासाठी हे बघा बॅगा काढल्यात, तर भाजीसाठी. आणि आज मला भाजी आणायची जिम्मेदारी माझ्याकडे दिली. तर सकाळ सकाळी आता मी चालली, आता वाजले किती 9. तर मी जाते आता भाजी आणायला. तर घरातलं कामं काहीच झाले नाही, फक्त देवपूजा तेवढी झाली आहे. तर आंघोळ केली मस्तपैकी आणि देवपूजा करून घेतली आणि कामं आता भाजी आणते आणि आणल्यानंतर मग कामं करणार आहे. आता किती 4-5 दिवस झालं घरात भाजीच नव्हती. तर म्हटले भाजी आणावं जाते. टमाटर पण नाही, कांदा थोडासाच आहे, तर टमाटर नाही, बाकीचं काही नाही, मिरच्या पण नव्हत्या काय. तर मग आता जाऊन पहिले भाजी घेऊन येते, आल्यानंतर कामं करते आणि घरातला पसारा सगळा आवरते. आहे ते तसंच ठेवून जाणार आहे मी. तर पहिले मी जाते, भाजी आणते, आणल्यानंतर घरातले कामं करते. आणि वाजले बघा 9 वाजलेत. आता मी निघते. भाजी आणणार कुठं माहिती का, साताऱ्याला जाणार आहे. पवई नाक्यावर भाजी मार्केट आहे ना, मग तिथून भाजी आणते. आणि आम्ही प्रत्येक वेळी मी तिथंच जाते भाजी आणायला. आणि त्याच्या पुढे रिलायन्स मॉल आहे, मग तिथून बाजार आणतो. तर आज बाजार पण आणायचं आहे आणि भाजी पण आणायचं आहे. तर म्हणून आता मी जाऊन भाजी घेऊन येते, जेवढं होते तेवढं भाजी आणते. मग संध्याकाळ जाऊन बाजार भरणार आहे, कारण की बाजार भरण्यासाठी कार्तिकचे पप्पा पाहिजे. कारण की एकटीला बाजार म्हटलं होणार नाही. एकतर थोडं भाजीपाला म्हटलं तर लगेच होईल, पण बाजार अजिबात होणार नाही. किरकोळ काय आणायचं असलं तर मी इकडून आणली असती, पण सगळा बाजार भरायचं म्हटलं तर कार्तिकचे पप्पा बरोबरच आता जावं लागेल. तर आता संध्याकाळी बाजार भरायला जाते आणि आता मी भाजी घेऊन येते. आज वार आहे शनिवार आहे, तर उद्या महाशिवरात्री आहे, उद्या आहे रविवार. तर थोडीफार फुलं वगैरे घेऊन येणार आहे उद्या पूजेसाठी. तर बाकी सगळं आहे, फुलं वगैरे आणि थोडीशी फळं घेऊन येते. आज वार आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. तर रविवारी महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीचा उपास तर असतंच आहे. आणि तर उद्या पूजेसाठी काय काय लागणार आहे, बेलपत्र, फुलं वगैरे ते पण आणायचे. आणि तर तेच तिकडे पण भेटते, म्हणजे भाजी मार्केटच्या इकडेच भेटते. तर मी घेताना तुम्हाला दाखवते. आणि बेलपत्र आता तिथं असलं तर बेलपत्र घेऊन येते, नसलं तर फक्त फुलं घेऊन येते. मग महाशिवरात्रीला कुठं भेटतात, मंदिराच्या बाहेर बसतात. तर महाशिवरात्रीला मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, तर मग तिथं भेटतात बेलपत्र. तर प्रत्येक महाशिवरात्रीला असून दे किंवा श्रावण सोमवार असला की मंदिराच्या बाहेरच भेटतात. तर मग इथं भाजी मार्केटमध्ये भेटलं तर फुलं बरोबर, तर बेलपत्र पण घेऊन येते. नाही भेटलं तर मग महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाईल ना, मग तिथून घेऊन येते. तर इथं भेटते का त्याला बघायचे म्हणून फुलं वगैरे सगळं घेऊन यायचे. महाशिवरात्रीचा उपास करायचा आहे आणि महाशिवरात्री पूजा करायचे, त्याच्यासाठी आता मी निघते. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर डेली तुम्हाला एक रूट दाखवते, आता दुसऱ्या रूटनी दाखवणे शॉर्टकटनी, त्याच्याने लवकर पोचतंय रिक्षा स्टँडपर्यंत. आणि समोरून म्हटलं की वेळ होतं आणि पाठून म्हटलं तर रिक्षा स्टँडला लवकर पोचते. त्याच्यासाठी आज मी पाठवून जाणार आहे आमच्या घराच्या बिल्डिंगच्या पाठीमागून. आणि हा रस्ता सरळ जातो ना, तो पुढून आहे. आणि हा रस्ता आहे ना पाठून आहे. हे बघा, पाठून आली मी. पाठून म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे शेत आहे, त्या शेतातून एक रस्ता जातो आणि तो बरोबर रोडला जातो, म्हणजे 5च मिनटात. आणि समोरून म्हटलं तरी 10 मिनटं तरी लागतात. आणि तो म्हटलं की जवळ येते. तर हे आहे ना शेत आहे पाठीमागे आणि इथूनच जायला लागले. तर एमर्जन्सीला जायचं असलं आणि रिक्षा पण लवकर भेटते इथं. आणि स्टँडला म्हटलं ना, रिक्षा स्टँडला तर 5-10 मिनटं थांबावं लागतं. आणि तिथून जायचं सगळं असं फिरवून जावं लागतं. म्हणून मी इथूनच एमर्जन्सीला जायचं असलं तर एकटीला, तर मग मी काय करते, इथूनच रिक्षा पकडते मी आणि कार्तिक. तर पप्पाबरोबर ह्याच्यावर गाडीवर जायचं तर सरळ तिथून जातो आम्ही, सरळ ह्या रोडने. तर इथं बघा 2 बॅग आहे हातात आहे बघा. तर 2 बॅग काय घेतल्या, एका बॅगमध्ये 2 भाजीपालाचे 2 पिशवी आणि एका पिशवीमध्ये ना माझा मोबाईल ते राहणार आहे आणि पैशाचं पाकिट, कारण की त्याच्यात अजून पटकन पडेल त्याच्यासाठी 2 पिशवी घेतली. तर इथं बघा मी रोडवर आली, आता इथं रिक्षाची वाट बघते. आणि इथं समोरच ना मंगलमूर्तीचं हॉल आहे आणि इथूनच पकडते मी रिक्षा. तर बरं पडतं आहे आणि लवकर पण जायला येतं आहे. तर ऊन डोळ्याला लागायला लागले बघा, म्हणून माझे डोळे कसे होतात बघा. तर मला फायनली रिक्षा भेटली. आता रिक्षा धरून मी जाणार आहे आता गावात.
पवई नाकाला पोचले बघा. आता इथून भाजी मार्केटपर्यंत चालवत जावं लागतं. आता गाडी असली असते तर डायरेक्ट भाजी मार्केटच्या इथं थांबवले असते. रिक्षाला असले तर तिकडे सोडते पाठीमागे आणि तिथून मग 5-10 मिनटं चालावं लागतं. आणि इथं हे बघा, इथून मी आता चालत जाते. त्या साईडून गेलं तर लांब पडते, म्हणून इथून शॉर्टकटने जाते तिथूनच. तर बस जाणार आहे, म्हणजे स्टँडकडे जाणाऱ्या बस आहेत ना, त्या रोडनी जाते की म्हणजे जवळ पडते. आता इथं बघा भाजीपाल्याचं मार्केट जवळ आले 2 मिनटात. हे बघा, मी भाजी मार्केटच्या आतमध्ये जाते. आता एकटी शूट करायला लागले म्हणून हात हालायला लागले, पटापट चालायला लागले मला. तर हालते थोडासा व्हिडिओ. आणि भाजी मार्केटमध्ये आली तर वाटतंय भाजीवाले बसलेच नाही, वाटतं काम चालू आहे वाटतं, कारण की सगळीकडे असं ते बांधलं आहे. तुम्हाला दाखवते थांबा जवळून. लांबून बघितलं भाजी पालावाले माणसं बसलेच नाही, कारण की काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, काम चालू आहे. आणि आता इथं बहुतेक इथून उठून तिकडे स्टँडपाशी गेला असेल. स्टँडच्या अलीकडे एक भाजी मार्केट आहे, तिथं तुम्हाला दाखवते, तिथून जाते मी. हे बघा, इथं काम चालू आहे म्हणून जास्त बसले नाही. आणि आता इथून जाते आणि भाजी मार्केटच्या तिकडे स्टँडच्या अलीकडे बसते ना, स्टँडच्या 7 स्टार आहे ना, तिथं एक बसते भाजीपाला. तर तिथं जाते. आणि रोडवरून गेलं तर वेळ होईल म्हणून शॉर्टकटने जाते. आतमध्ये आहे बघा, आज सकाळ सकाळ गेली म्हणजे किती गर्दी आहे बघा. कांदा, लसूण, बटाटा भेटण्याचं मार्केट आहे. तर इकडे भाजीपाला पण थोडं भेटतो आणि मार्केट येते. आणि आता इथून बाहेर पडते आणि रस्त्यावरच आता भाजी लागली बघा, घेते मी. आणि 10-10 रुपयाला मेथी, पालक सगळं 10-10 रुपयाला. तर बरं आहे पडतं. आता इथून मेथी, कोथिंबीर आणि घेते. हे बघा, घेतलं मी भाजी 10-10 रुपयाला खूप होते. आणि कांद्याची पात पण घ्यायची आणि तिथं नव्हती म्हणून दुसरीकडे घेतली आहे बघा. कांद्याची पात पण छान मोठी भेटली आणि 10 रुपयाला. स्वस्त आहे ना. तर इथं पण कांद्याची पात घेतली आणि उद्या उपाशी म्हटल्यावर केळी घेते. एक डझन केळी घेतली. आणि आता इथून 7 स्टार आहे ना, तिथं आले. बघ, इथं समोर आहे ना, पाठीमागे छत्री वगैरे ती भाजीची छत्री लागली आणि त्याच्या आतमध्ये ना भाजी मार्केट आहे. आता तिथून भाजी वगैरे घेते. टमाटर तर पहिलेच घ्यावं लागेल, टमाटर, मिरची हे घ्यावं लागेल. आणि आता इथं बघा, इथून जाते मी आतमध्ये. सगळे काय काय भाजी लागते ते सगळे घेते. पहिले टमाटर, बटाटा पण घेते. आणि बटाटा पण नाही घरात, तर उद्या साबुदाणे खिचडीत बटाटा टाकायला पण होईल म्हणून बटाट्याला पण घेते. आणि बटाटा फेवरेट आहे बरं का माझा. तर इथं बघा काय काय घेतलं मी, भाजी दाखवते. हे बघा, केळी, बटाटे, मिरची, काकडी, वांगी सगळं घेतलं आहे. आणि आता इथं बघा 2 पिशवी झाले. आता ते घेते आणि जाते. हे बघा, वजन किती, हातात वजन आहे. आणि आता इथून डायरेक्ट तुम्हाला रिक्षातच भेटते, कारण की रस्त्यात आता शूट करायला होणार नाही, कारण की हातात वजनच तेवढं आहे. तर दोन्ही हाताने पकडते आणि फायनली मला तिथं रिक्षा भेटली. रिक्षात बसली. दोन्ही थैली एवढं वजन होते आणि थकल्यासारखं झालं. त्यापेक्षा गाडी परवडते. त्याच्यापेक्षा याच्या कार्तिकच्या पप्पा आणलेलं परवडतं, मी नाही परवडत. कारण की हाल लय होतात, कारण की तिथून रिक्षा स्टँडपर्यंत येईपर्यंत भाजी मार्केटपासून. आता बघा, 7 स्टारला भाजी मार्केट आहे आणि रिक्षा स्टँड कुठं भेटते, आपल्या पवई नाक्यावर भेटते, रिक्षा स्टँडच्या इथं. तेवढं लांब चालत यायचं एवढं वजन घेऊन, तर मग त्रास होतोच की. तर देवाच्या कृपेने रिक्षा आहे ना मला लवकर रोडवरच भेटली. तर मी जात होते चालत, तर रिक्षा असं वाटलं आता रिक्षा स्टँडपर्यंत वजन घेऊन जायचं आहे. तर फायनली भेटली. आणि रिक्षात भेटली ना, तर समोर बघा दोन उंट चाललेत. तर त्या रिक्षावाल्या काकांना काहीतरी घ्यायचं होतं दुकानात, तर मग तिथं थांबवले. समोरच 2 उंट दिसले. तर पटकन मी शूट केलं. समोरची बिल्डिंग दाखवली ना, तिथं माझं घर आहे. तर इथं बघा, रोड आहे ना, रोडच्या थोडंसं पुढे गेला ना, तिथं सोडलं मला रिक्षावाला आणि तिथून रानातूनच चालत आली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथं डायरेक्ट मी चालत घरी जाणार आहे, तर घरी भेटते. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. पोचली घरात.